वेलकम बॅक टू एम पी इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपल्यासाठी मी घेऊन आलेला आहे, तो म्हणजे शुड बीचा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने करावा. तर चला मित्रांनो, पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शुड बीचा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे. शुड बी चा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहतोय. पहा, शुड बी चा उपयोग कशा पद्धतीने करतोय आपण. यामध्ये शुड बी चा उपयोग करत असताना शुड बी च्या नंतर ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला या ठिकाणी वाक्यरचना बनवायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्यरचना बनवतोय. पहा, कसं कसं बनवायला पाहिजे. आपण नेहमी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बोलत असताना या शब्दांचा वारंवार उपयोग करत असतो. जसं हे पहा, तो एक शिक्षक असावा किंवा असायला पाहिजे, तो डॉक्टर असावा किंवा तो डॉक्टर असायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीचे हजारो वाक्य आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असतो. आता तेच वाक्य आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोगाला आणायचं आहे. हे पहा, आय शुड बी अ डॉक्टर. याचा अर्थ असा होतो की मी एक डॉक्टर असावा. मी एक डॉक्टर असावा, मी एक डॉक्टर असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्यरचना करतोय. हे पहा, वेगवेगळे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, या ठिकाणी आपल्याला बनवता येतं. ही शुड बी अ क्रिकेट प्लेयर. म्हणजे तो एक क्रिकेट प्लेयर असावा, असं या वाक्याचा अर्थ आपल्याला करावा लागतो आणि या ठिकाणी बनत असतो. ओके, चला कुठलंही वेगवेगळं आपण या ठिकाणी सब्जेक्ट घ्यायचा आहे. जसे नीतू शुड बी अ सिंगर. हे बघा, नीतू शुड बी अ सिंगर म्हणजे नीतू एक सिंगर असावी, नीतू एक सिंगर असायला पाहिजे, असं या वाक्याचा अर्थ आपण या ठिकाणी करतो आहे. कुठल्याही वाक्यरचना घ्या, याच पद्धतीने आपण बनवतोय. बघा, या वाक्यांचा प्रश्न बनवायचे. कसं बनवणार. तो एक सिंगर असावी का, तो एक सिंगर नसावी, तो एक सिंगर नसावी का म्हणजे नसायला पाहिजे का, असं आपण या ठिकाणी म्हणतोय. म्हणजे वाक्यामध्ये फक्त शुडला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीची वाक्यरचना आपल्याला करावी लागतो. शुड नीतू बी अ सिंगर, हे झालं प्रश्न तयार. आणि नीतू शुड नॉट बी अ सिंगर. तो ती नीतू सिंगर नसावी किंवा नसायला पाहिजे. शुड नीतू नॉट बी अ सिंगर. हे पहा, अशा पद्धतीनं या वाक्यांचं नकारार्थी प्रश्न आता तयार झालं. म्हणजे नीतू सिंगर नसावी का, नसायला पाहिजे का, म्हणजे नीतू हे गायिका नसायला पाहिजे का, नसावी का, असं या वाक्यांचा अर्थ या ठिकाणी केला जातो. पहा, एकदम सिंपल साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्यरचना बनवलेला आहे. ओके, एकदम सिंपल साधी पद्धत आहे. एवढं कठीण आणि हार्ड पद्धत मी या ठिकाणी घेतलेला नाहीये. एकदम साधी पद्धत इथे मी वापरलेली आहे. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित याचा अभ्यास करावा, सविस्तर अभ्यास करावा आणि आपल्या घरी एकदम व्यवस्थित पद्धतीने वाक्य तयार करायचे, लाखो वाक्य तयार करायचे आणि इंग्लिश मध्ये परफेक्ट बोलण्याचा प्रयत्न करायचा. ओके, समजलं का? डेफिनेटली समजलं असेल, कारण आपण एकदम निश्चितपणे सिंपल साध्या पद्धतीचा वापर केलेला आहे. तर चला मित्रांनो, मी एक या ठिकाणी वाक्यरचना देत आहे. त्या वाक्य आपल्याला एक सेंटेन्स आपल्याला पूर्ण करून बनवून कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं. चला पहा, नैतिक शुड बी अ डान्सर. हे पहा, मी एक वाक्य, एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे. हे सेंटेन्स आपल्याला खऱ्या अर्थाने मला बनवून याचा मराठी अर्थ किंवा या वाक्यांचा, या सेंटेन्सचा अशा पद्धतीने जे वरील पद्धतीने मी 4 वाक्य या ठिकाणी बनवलेले आहेत, तसे 4 सेंटेन्स मला या सेंटेन्सचे बनवून दाखवायचं आहे. याचा मराठी अर्थ, मराठी मिनिंग आणि अशा पद्धतीचे 4 वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवून द्या. निश्चितपणे पाठवा अशी मी अपेक्षा करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा व्हिडिओ एकदम सविस्तर समजून घ्यायचं, अंडरस्टँडिंग करायचं, कारण इथे आपल्याला वाक्यामध्ये शुड बीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आपण शिकलेला आहोत. ओके, आणि हा व्हिडिओ समजला असेल
तर शेअर करायला मात्र विसरायचं नाहीये. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. निश्चितपणे हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या मित्रांना सेंड करायचा आहे, शेअर करायचा आहे, पाठवायचा आहे, त्यांनाही सांगायचं आहे हा व्हिडिओ पाहायचा आहे. आणि अशाच पद्धतीने हजारो लाखो वाक्य तयार करा आणि आपल्या मित्रपरिवारांना फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोला. तर विद्यार्थी मित्रांनो, चला थांबूया आपण आता इथे. एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक चांगला टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन येऊ. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. तोपर्यंत याच टॉपिकचा सविस्तर अभ्यास करा. तोपर्यंत थँक्यू.